तुकाराम महाराज की जय, अगस्त्य मुनी महाराज की जय, शंभो देव भगवान की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, संत गजानन महाराज की जय। ऐका महिमावडीची बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेचे, थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, न म्हणे वचिष्ठात वा थोडे, न म्हणे वचिष्ठात वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, विठ्ठल विठ्ठल महिमावडीची बोरे खाय भिल्लणीची, किंबहुना बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावं, जगननिहित पाणी मंडना मंडना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करू प्रथम,
रूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा देवा काय महिमा वर्ण शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्तीनाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागी दिय दिव्य लोकासनीली सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन निवास। आता हृदय हे आपले सौपाळून या बलीवरी वैसौपावली श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता ऐका महिमावडीची बोरे काय बिल्लणीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडस्फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा करंजी गरडकर फार चरणाचा नाही पण चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून करंजी गरडकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे। कोणाचा बोला माझ्याशी? तुकोबारायांचा। कोणाचा गम आहे? तुकोबारायांचा। तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे करंजीकर कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे। मग कीर्तन किती गोड असावं, किती पवित्र असावं। करंजीकर कीर्तन कारण तुम्हाला हसवलं जरी गड्या मायबाप तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे। माझ्याकडे पहा, कीर्तन कारण तुम्हाला रडवलं जरी गाड्या मायबाप
तरी तर रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. करंजीकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा. दुसरा मुद्दा असा आहे गाड्या मायबाप, मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही. मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही. पण करंजीकर तुमचं बरं होईल असा 1 तास संताचा निरोप सांगून जाणार आहे माझ्या दादा. तो फार लक्षपूर्वक आहे का, फार लक्षपूर्वक आहे की आता कदाचित कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा थोड्या वेळ, जेणेकरून माझ्याकडून कोण्या भावाचा कोण्या बहिणीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. 1 तास फक्त 1 तास. खूप कीर्तन गोड आहे, आपल्याला ऐकणारी चांगली आहेत, गाणारी चांगली आहेत, वाजवणारी चांगली आहेत मस्तपैकी. तुकोबरांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. किती गोड भाषा आहे ना तुकोबरांची. महाराज म्हणतात ना, कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरी रूप, होया अत्यंत गुण. महाराज म्हणतात कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप होतं ते तुकोबराय सांगतात ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. तुकाराम महाराज आज भगवंताच्या आवडीचा महिमा सांगतात. काय आवडतं भगवंताला, काय भगवंताची आवडी. एक दृष्टांत दिला त्रेतायुगातला करंजीकर आणि एक दृष्टांत दिला द्वापार युगातला. त्रेतायुगातला दृष्टांत दिला, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला शबर, त्या शबराची कन्या आहे शबरी. आणि महाराज म्हणतात एका शबरीच्या हातून जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोर सेवन करावे. काय भगवंताची आवड असेल ना. विचारलं आलेल्या साधकांना, ओ तुकाराम महाराज असं काय दिलं होत्या शबरीनं भगवंताला. महाराज म्हणतात काय नाही, तिने फक्त प्रेम केलं, भगवंतावरती प्रेम दिलं. आणि महाराज म्हणतात करंजीकर तो प्रेमाचाच भुकेला, थोर प्रेमाचा हाचे दुष्काळ. महाराज म्हणतात तो प्रेमाचा भुकेला आहे, त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि एक दृष्टांत दिला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाची, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले सुदामा नावाचे ब्राह्मण. काही नव्हतं सुदाम देवाकडं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म चरणी लक्ष लागो. काय नाही, सुदाम देवाने प्रेम केलं भगवंतावरती. आणि आज एवढ्या दोन्ही दृष्टांतातले सिद्धांत घेऊन जायचे. ऐका ग माय, आजच्या कीर्तनातली शबरी घरी घेऊन जायची. तुमच्या लेकींना तुमच्या सुनांना ती शिकवायची माहिती शबरी की भगवंतावर किती गोड प्रेम करता आलं पाहिजे ना. ऐका रे माझ्या भावांनो, आजच्या कीर्तनातले सुदामदेव घरी घेऊन जायचे दादा आपल्या जीवनामध्ये. बस सुदामदेवासारखं भगवंतावर प्रेम करता आलं ना, शबरीसारखं भगवंतावर प्रेम करता आलं. महाराज म्हणतात काय लागत नाही जगाच्या मालकाला. मग तो पाहत नाही न म्हणे उच्चिष्टात वा थोडी, ते उच्चिष्ट आहे का काय भगवंत पाहत नाही. तुका म्हणे भक्ती पुढी थोर प्रेमाचा भुकेलाची दुष्काळ तयाला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण नंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र करंजी गरड, गजानन महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी स्वानंद सुखनवासी परमपूज्य सुखदेवजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह गेली अनादी कालाची परंपरा आहेत. आपल्या नाम सप्ताहाला नामयज्ञाला प्रामुख्यानं आजचा आलेला सेवेचा योग महाराष्ट्राचे लाडकी मृदंगाचार्य ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण गजानन महाराज आणि हरिभक्तपरायण श्रीनाथ महाराज. एकदा दोन्ही वादकन करता आपण हृदयापासून जोरदार टाळी वाजूया. श्रद्धेय पूजनीय महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहेत. गजर मुक्ताईचा यूट्यूब चॅनलचे मालक आहेत स्वतः ते. आणि म्हणून जाता जाता एक विनंती आहे
त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला बस. दोन्ही मृदंगवादक आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. दोन्हींना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपरायण सर्व श्री जनार्दन महाराज पोपळे पंढरपूरकर, रामकृष्ण महाराज, नाही गायनाचार्य माणिक महाराज पंढरपूरकरचे का? बरं. हरिभक्तपरायण देवीदास महाराज असे. बरं. वा वा. पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. आदरणीय हरिभक्तपरायण देवीदास महाराज महाराजांना दंडवत करतो. आदरणीय हरिभक्तपरायण भागवत महाराज असतील व हरिभक्तपरायण आदरणीय आमचे अत्यंत जीवाचे जीवलग आमचे रमेश बाबा पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. सिंतवादक आदरणीय हरिभक्तपरायण संदीप महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. महाराजांच्या साथीला तबलावादक सोपान महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आणि माझ्या अत्यंत 7ही दिवस आपण गोड श्रीमद भागवत कथा श्रवण करतात, ज्यांच्या वाणीतून अत्यंत गोड वाणी, अत्यंत गोड स्वभाव, श्रद्धेय परमपूजनीय परम आदरणीय कृष्ण कृपांकित आदरणीय शिवाजी महाराज पूज्य श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवता. मस्तपैकी महाराजही आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो, माय तुम्हाला दंडवत करतो, शिष्टीमाले दादा तुम्हाला दंडवत. श्री संताची ये माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करीत दंडवत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण मोहन महाराज श्रद्धेय महाराजांना दंडवत करतो. माझ्या शिवाजी महाराजांच्या या संस्थेतली संपूर्ण ही बालगोपाळ श्री महाराजांची संपूर्ण लेकर संस्थेतील एकदा जोरदार टाळी वाजवा आपण. मस्तपैकी खूप गोड. पेनेकरी महाराज तुम्हाला दंडवत. हां, बहुत बढिया. चला आता थोड्या वेळ कीर्तन करायचं. आज 6वा दिवस आहे, 6वा दिवस आहे आज. आजची ज्यांची कीर्तन सौजन्याची ज्यांची सेवा आहेत, भाग्यवाने गाड्या तुमचं गाव. प्रत्येक महाराज आले की प्रत्येक महाराजांचं भाग्याने सौजन्य घेतलेले आहे बरोबर. आणि म्हणून आज ज्यांच्याकडे सौजन्य आहेत भुजंगराव शंकर गरड एकदा जोरदार टाळी वाजूया. सकाळचं ज्यांनी फराळ केलं आदरणीय नारायणजी गरड आणि आदरणीय राजू गुलाब गरड. सायंकाळचं अन्नदान ज्यांनी केलं भारत दामोदर गवळी. एकदा या दानशूर दात्या करता एकदा जोरदार टाळी वाजूया. आणि म्हणून ऐका, आज 6वा दिवस आहे आपल्या सप्ताहाचा. अभंग तुकोबरायांचा सेवेकरता निवडलेला आहे. आणि तुकाराम महाराज आज भगवंताची आवड सांगतात. दादा मला देवाच्या आवडीपर्यंत घेऊन जायचं आहे आपल्याला, पण मी तीन आवडी सांगणार आहे तुम्हाला. एक आवड आहे जीवाची, एक आवड आहे संताची आणि एक आवड आहे देवाची. मग जीवाला काय आवडतं? एक. संतांना काय आवडतं? 2. आणि देवाला काय आवडतं? 3. विठ्ठल विठ्ठल. मी जीवाच्या आवडीचंही प्रमाण सांगणार आहे, मी संताच्या आवडीचंही प्रमाण सांगणार आहे. आणि मला बरोबर देवाच्या आवडीपर्यंत घेऊन जायचंय. म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणाकडे यायचंय, पहिल्या चरणाकडे यायचंय. आता ऐका, आधी जीवाला काय आवडतं याचं चिंतन करू. काय आवडतं तुम्हा आम्हा सामान्य जीवाला? महाराज म्हणतात तुम्हा आम्हा सामान्य जीवाची एकच आवड आहे. काय? वाढावे संतान,
या जीवाला, वाढावे संतान. म्हणजे काय लक्षात आलं ना? दोनाचे बोला ना 4, चाराचे दोनाचे, चाराचे, 8चे, बस झाले. आता येल मांडव जावं वाटतो, पण जीवाची आवड संपत नाही. महाराज म्हणतात अजून काय आवडतं या जीवाला? ल्यावे खावे बरे असावे आवडतं ना माणसाला, म्हणजे चांगले कपडे घाला आवडतं. हे करंजीकर, या आडामासाच्या देवाला काय किंमत नाही राजेव, याच्यातल्या ब्रह्मचैतन्याला किंमत आहे. याला काय किंमत आहे याला? हे बघा, आज जर ठरवलं तुम्ही, आज 5,000 रुपये मीटरचा कपडा घ्यायला दादा, आज ठरवलं तर बरं. पण याच्यातलं ब्रह्मचैतन्य जर निघून गेलं ना करंजीकर, 500 रुपयात अख्खा बाजार असतो, पेटवायचं. मी तरी जास्त सांगितलं म्हणा, एवढा नसतो सुतळी, बांबू, गुलाल, कपडा. तो कपडा कसा असतो आपल्याला चांगला माहिती. आज जर ठरवलं तुम्ही, आज 5,000 रुपये मीटरचा कपडा, चांगले कपडे घालावं माणसानं. पण काही लोक लय दलिंदर शिवाजी बाबा एवढ्या बाबतीमध्ये. हा, घरी पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार, जसा अख्खा दुष्काळ आपल्या बोखंडी पडेल. काय नाही, चांगले कपडे घातले पाहिजे, मस्त आनंद. बरं का माय, चांगली साडी घ्या ग, असं डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हल्ली आता त्या पदराची पद्धत राहिली नाही. या जुन्या मावल्या बघा, MS85, MS70, म्हणजे 70 वर्षाच्या 75, हे जुन्या मावल्या बघा, यांच्या डोक्यावरला कधी पदर पडणार नाही का? या आत्ता सासा झाल्या, ह्या जेव्हा सुना होत्या तेव्हा यांच्या सासालाही खतरनाक होत्या. जुन्या म्हाताऱ्या मिळाल्या, आता त्या म्हाताऱ्या म्हणा राहिल्या नाही. हा, पण वागण्यात रुबाब, बोलण्यात रुबाब, राहण्यात रुबाब. हा, रुबाबाचं वागणं होतं, बोलणं होतं, म्हणून आजही डोक्यावरला पदर पडत नाही ह्या जुन्या मावल्यांचं. आता हल्ली काय रुबाब नाही राहिला, काय नाही. अहो, अख्ख्या संस्कृतीचा बठ्ठ्याबोळ केला समाजानं सध्या. आता तर हल्ली येणारा काळ इतका वाईट येत चालला ना, काय राहिलं नाही बोलण्यात, वागण्यात, राहण्यात, काय रुबाब राहिला नाही. का? हल्ली येणारी सून जर नांदायला आली ना, ऐकू राहिल्यानं माहिती तुम्ही, हल्ली सून नांदायला जर आली तर ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली, तिचा बाड घालायला पाहिजे. आणि तुम्ही कुशाला ऐकून घेतात मावशी हो, उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या माग. ऐकू राहिल्या ना, पण नुसत्या ऐकू राहिल्या. आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा, अगं सुनबाई, तूही मम्मी म्हणते, तुझा नवरा आहे मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय? तो गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई? अशी डोक्यावर पडल्यासारखे काय वागू राहिले. पूर्वी असं नव्हतं. सासूबाई, आत्याबाई, रुबाब होता बोलण्यात. सासऱ्याला काय म्हणायचे हो? मामजी. आता मामजीचा पप्पा झाला, म्हणजे अख्खा बट्ट्याबोळ झाला सध्या. नाही, संस्कृती जपली पाहिजे, चांगलं लेणं असावं. जाता जाता माझी विनंती आहे, माझ्या बहिणीने एक भावाचं नातं म्हणून ऐकत आहे, आपल्या मुलीला चांगले कपडे घातले पाहिजे. चांगले कपडे असावा आपल्या मुलींच्या अंगावरती. हल्ली येणारा काळ एकदा वाईट येत चालला करंजीकर. आज एवढ्या पोरी भंगार कपडे घालायला लागले ना, हल्लीच्या काळात पोरं सुद्धा नाही घालत. येणारा काळ एकदा वाईट येत चालला. अरे चांगले कपडे घातले आमच्या बहिणीनं जर गल्लीनं चालली तर लोक म्हणतात कोणाची मुलगी रे, काय सुंदर कपडे घातलेत पोरीनं. तीच मुलगी नांदायला जरी गेली ना माहीत तुमचीवाली, आणि तुमच्या लेकीचा जर डोक्यावरला पदर पडला नाही, लोक म्हणतात कोण्या पाटलाच्या घरची सुने रे, लेकीचा सुनाचा पदर सुद्धा पडत नाही. म्हणजे तुमची लेक नांदायला जरी गेली तरी तुमचं माहेरातले संस्कार, मायबापाचं नाव निघतं. माहेरी जरी नांदायला गेली तरी लेकीचे संस्कार असावे. आणि भंगार कपडे घालून आपली लेक जर गल्लीनं चालली ना, फाटेल कपडे घालून, पूर्वीची लोकांची गरिबी होती म्हणून फाटेल कपडे घालायचे हो. आता लोक त्याच्यापेक्षा दलिंदर झाले, नवे कपडे पाडायला लागले ना, अंगावर घालायला लागले. किती दलिंदर असतील ना लोक, किती दरिद्री जीवन असेल ना. नाही रे, नाही 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 नाही. जुन्या काळात या जुन्या लोकांची परिस्थिती तशी होती म्हणून नावीला जाता कपडे घालावं लागायची. तसं आमच्या आईच्या पातळाला 2-2 तिगडं जोडलेली असायची कापडाची. तो काळ तसा होता. हल्ली काळ चांगला आला ना, चांगले कपडे घाला आपल्या लेकींना. विठ्ठल विठ्ठल. जीवाच्या आवडीचा विषय तो ल्यावे. जीवाला चांगलं लेणं आवडतं, चांगले कपडे घालावा. अजून काय आवडतं या जीवाला? खावे, चांगलं खाणं आवडतं ना. मग करंजी कर. जोपर्यंत चांगलं खाता येतं ना, माझ्याकडे पहा, तोपर्यंत चांगलंच खा. चांगलं खा म्हणजे आहार चांगला असावा. युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी. वाईट आहार नसा. वाईट म्हणजे आज बरं वाटल हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं,
आज बरं वाटल, महिन्याला एक बोकड्याचा काटा काढणं बरं वाटल. नाथ महाराज म्हणतात ऐका रे, आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेंडीत राहू नका. महाराज म्हणतात पातकी करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता ओशीतून. आज पाप केलं उद्या कोणीतरी विचारणार आहे असं ध्यानात ठेवा. आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेंडीत राहू नका. चांगला आहार असावा माणसाचा, चांगला आहार असावा. पण कधी कधी लोक सुद्धा क्वालिटी भेटतात बाबा आपल्याला. कीर्तन संपले 70 वर्षाचा माणूस आला व दर्शन घेण्याकरता. थोडा स्वतंत्रचा आवाज नॉर्मल कमी करता. कीर्तन संपल्यावर कमी करा, कमी 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 ठेवा. वरला भोंग्यांचा आवाज थोडा कमी ठेवा स्वरेंद्राचा. इथला जास्त स्वर येतो ना. हां बस बस नॉर्मल नॉर्मल राहू द्यायचा. हां बस हात आहे. कधी कधी लोक क्वालिटीची भेटतात. कीर्तन संपल्यावर 70 वर्षाचा माणूस आला. सांगितलं बाबा जे हरी. म्हणलं जे हरी. बाबा आपल्याला का नाही माळ घालायची. मी म्हणलं घालून बाबा आम्हाला धंदाच तेवढा, दुसरा धंदा तरी काय. हां पण म्हणलं बाबा तुमची हल्ली वय किती आता. बाबा 70 वर्षाचं वय. हो हो बाबा. म्हणलं बाबा मग आज 70 वर्षाचं वय झालं आजपर्यंत माळ घालावंच वाटली नाही. अजिबात नाही. म्हणलं मग बाबा आजच का वैराग्य झालं तुम्हाला असं माळ घालावं वाटू राहिलं. त्याचं कारण आहे म्हणे बाबा. म्हणलं काय हो बाबा आता चावत नाही. हा आता काळ चावायची पाळी आली रे येड्या तुला, तरी चावायची भाषा करू. नाही, आहार चांगला असावा. जीवाचा विषय तो. ल्यावे खावे. खाणं हा जीवाचा आवडीचा विषय ना. बरे बरे म्हणजे सुखी असं आवडतं माणसाला. पण करंजीकर या जगामध्ये सुखी कोणी राहत नाही. चिकनगुन्याला कोणी आमंत्रण देत नाही. पण आल्याशिवाय ज्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर दिवस चांगला जात नाही तो सकाळी 7ला जी हरी घातल्याशिवाय उलटच आहे ना. आपल्याला वाटतं नको बा त्याचं तोंड पाहिलं, त्याचं तोंड पाहिलं तर अख्खा दिवस बोगत जातो. तो ह्या गल्लीने येतो ना, हा पण ह्या गल्लीने जाऊ, तो तिसऱ्या गल्लीने भेटतो. राम राम. ल्यावे खावे बरी असावे सदैव आणि हेची करी हाव संसारी. चला जीवाबद्दल सांगायला गेलं तर रात्र जर गेली तरी आवडीचा विषय संपणार नाही. एक आहे जीवाची आवड. मी जीवाबद्दल प्रमाण सांगितलं. आता मला संतांच्या आवडीकडे घेऊन जायचंय. तुम्हाला विचारलं ज्ञानोबरायला, माऊली माऊली तुम्हाला काय आवडतं. माझं जीवीचे आवडे. माझं जीवीचे आवडे. आवडे माझ्या 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 जीवीचे आवडे. पंढरपुरा नेन गोडे. पंढरपुरा नेन गोडे. पंढरपुरा नेन गोडी. पंढरपुरा नेन गोडी. पांडुरंगी रंगले रंगले. पांडुरंगी रंगले रंगले. पांडुरंगी रंगले रंगले. पांडुरंगी विचारलं ज्ञानोबरायला. ज्ञानोबराय एक आवड सांगतो. माझी जीवेची आवडी पंढरपुरा 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 नैन गुडी. पांडुरंगी मनरंगी हरी गोविंदाचे गुणे वेदिले. हा स्वर ऐकला का सातारकर महाराजांची आठवण होती. काय ज्ञानोबरांनी संप्रदायाला हिरे दिलेली होती ना. सातारकर महाराजांचं नुसतं रामकृष्ण हरी अर्धा तास लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे. हा आमच्या वक्ते बाबांचं भीष्माचार्य होते. वारकरी संप्रदायाचे वक्ते बाबा, निवृत्ती बाबा वक्ते.
ज्ञानोबारांच्या समाधीचा प्रसंग भक्ती महाराजांनी सांगावं, बाबांनी सांगावं. 4-4 तास घाटावर बाबा कीर्तन करायचं, पण श्रोताकडला जागा सोडित नव्हता. संप्रदायाला हिरे दिले तुझे आमचे वैद्य बाबा. अख्ख्या महाराष्ट्राला मृदंगाची कृपा म्हणजे आमचे वैद्य बाबा. वाघासारखं जीवन होतं शिवाजी बाबा. भाग्यानं खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदाच क्लासला गेलो होतो वैद्य बाबांकडे. दिवेदा धर्मशाळेमध्ये क्लास असायचे बाबा, 7लाच क्लास. बरं, वाघासारखं जीवन होतं. एक विद्यार्थी असायचा बाबांच्या हाताला असा धरलेला शेवेला. थोडंसं पुढं गेलं इथून असं गाडीसारखं का बाबाशी वाहू कुंभकायचे. ते रोजचे नित्य मग. पण बाबांच्या एखाद्या वेळेस जर ताब्यात जर एखादा विद्यार्थी सापडलाच बिगर टोपीचा, तर तो धुतला समजायचा, तो मारला समजायचा. वैद्य बाबा गेले नाळंदीतल्या टोपीची शोभा निघून गेली. हा हा. आता एकच वाटलं गाड्या तुम्हाला ज्ञानोबारांच्या साक्षात दर्शन व्हावं समाधीचं ना. वाटलं गाड्या ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन करा. जुन्या संस्थेमध्ये जा, गुरुवर शांतीब्रह्म माझे मारुती बाबा कुरेकर, त्या चरणाचं दर्शन झालं तर समजून घ्या साक्षात ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन. हा ऐका ना, संप्रदायाला अशी हिरे दिलेली होती ना, तसं ज्ञानोबराय सांगतात, माझे जीवेची आवडी पंढरपुरानी न गुडी. एक आवड सांगतात ज्ञानोबराय. अजून एक आवड सांगतात ज्ञानोबराय, तुझी आन वाहीन गा देवराया देवराया. तुझी आन वाहीन गा देवराया. तुझी आन वाहीना का देवराया आवडशी जीवा पासून या. ज्ञानोबरांची आवड. आता तुकोबराच्या आवडीचं प्रमाण काय आवडतं तुकोबरायांना? आवडे निरंतर तुळशी हार गळा, आवडे निरंतर पाहीन श्रीमुख तुका म्हणे माझी, आवडी रूप गोजिरे पाहता लोचन गुण गाईन याची माझी. ही कोणाची आवड झाली? संताची. ही संताची आवड झाली. आता देवाची आवड पाहिजे. विचारलं नाथ महाराजांना, नाथ महाराज देवाला काय आवडतं? आवड देवासे तो का प्रकार, आवड देवासे ते का प्रकार, आवड देवासे तो का प्रकार, आवड देवासे ते का प्रकार,
आवडे देवाशी. बोला बोला, तो ऐका. असा कोणता प्रकार आवडतो देवाला? नामाचा उच्चार. महाराज म्हणतो जो नामाचा रात्रंदिवस उच्चार करतो तो देवाला आवडतो. हे करंजीकर, आणि नामाचा उच्चार तोच करतो जो नामधारक येतो. आता हल्ली लोकांना नामधारक म्हणलं की लोक म्हणतात तर दुसऱ्या संप्रदायाचं आहे. तुकोबारांची अत्यंत गोड भाषा आहे करंजीकर. तुकोबाराय स्वतःला कीर्तन केशरी म्हणती नाही, तुकोबाराय स्वतःला कीर्तन सम्राट म्हणती नाही, पण तुकोबाराय स्वतःला एक स्वाभिमानाचं पद देतात. पंढरपूरचे बाबा आलो आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. 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 एकंदर शिक्का पाठविलाई हलका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. 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 महाराज म्हणतात एकंदर शिक्का पाठविला ई हलोका, आणि आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबाराय स्वतःला नामधारक म्हणतात. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. हा सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे. दादा नुसते आपण चाल ऐकलं तरी आश्चर्यावर आनंद निर्माण झाला. प्रमाण ऐकलं तर आपल्याला किती आनंद वाटलं. स्वतः नामधारक झाले किती आनंद असेल नामधारकाच्या जीवनात. आणि हल्ली आज नामधारकच आनंदात. जो नामधारक नाही, ज्याचा परमार्थांचा ज्याचा काही संबंध आहे, तो नुसता टेन्शन मध्ये सध्या. त्याला आजार लागून गेला, हावऱ्या रोग लागला, हावऱ्या. तो थांबत नाही असा माणसाजवळ. दोन माणसं भेटली तर बोलत नाही, आजार लागून गेला, टेन्शन. दोन मैत्रिणी भेटल्या तर थांबत नाही ती. तिला विचारा रंगू, अगं थांब 2 शब्द बोल. ती म्हणते बाई मला मरायला वेळ नाही. मरायला मरणाला काय लागत नाही. ह्या जुन्या मावल्या आहे ना, ह्या जुन्या मावल्या फार कष्ट करायचे ह्या, पण संध्याकाळ झाली का सगळ्या एकत्र येऊन बसायच्या. ते मंथन व्हायचं. दिवसभर केलेले कष्ट, मात्र त्या मंथनातून आनंद वाटायचा त्या कष्टाचा. आता हल्ली पोरीला बोलायला वेळ नाही, त्याच्यामुळे सासू बोलली थळ्यात उडी हाणली, सासरा बोलला पेटूनच घेतलं. सोपं झालं लोकायला मरण. नाही नाही, थोडंसं आम्ही फ्रेश झालं पाहिजे, त्याच्यामुळे असा समागम घडला पाहिजे मस्त बाकी. आता ऐका ना, महाराज म्हणतात ऐका, जो नामधारक आहे ना, हल्ली एक जण असा करंजीच्या बस स्टँडला 10 पेढ्या बसून का दिली, एवढी श्रीमंती दिलेली ते देवाना. 10 पेढ्या किती 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 बोला बोला बोला, 10 पेढ्या. गेले शिवाजी बाबा सारखे महाराज. बाबा काका जेर जेर जेर. का टेन्शन मध्ये बसले, डोक्याला हात लावून बसले. शिवाजी महाराजांनी सांगितलं बाबा तुमच्या 10 पिढ्या बसून खातील, एवढी श्रीमंती दिली हो देवानं. खरंय हो शिवाजी महाराज, खरंय. मग टेन्शन का घेतात बरं लोक? आपल्या पुढचे कधी कधी महाराज लोकांचे पुढचे प्रमाण देऊन ठेवत्या. आपण एखाद्याने म्हणलं ना चालता का वारीला, टाळीच बाई सुनिकारा एक चित्त, अजून लग्न होईल नाही पट्ट्याचं, तरी प्रमाण देतो. प्रमाण कोणी द्यावं? ज्याचं वय झालं त्यानं प्रमाण द्यावं. तशी लोक बोलायला लय हुशार. खरंय हो बाबा, 10 पिढ्या बसून खातील शिवाजी महाराज, एवढी श्रीमंती दिली देवानं. कधी पठ्ठ्यानं दान धर्म केला नाही, कधी पंगत नाही दिली सप्त्याला, कधी महाराजांचं सौजन्य नाही घेतलं, कधी नाश्ता नाही दिला भाविकाला, एखादी दिंडी आली तर चहा नाही पाडला. 10 पिढ्या बसून खातील महाराज, एवढी श्रीमंती दिली देवानं. तरी महाराजांनी विचारलं मग काका टेन्शन कसलं आहे तुम्हाला? बाबा टेन्शन एकाच गोष्टीचं आहे हो शिवाजी बाबा. कोण्या गोष्टीचं? 10 पिढ्या बसून खातील हे खरं आहे, पण टेन्शन एका पिढीचं. कोण्या? 11व्या पिढीचं कसं होईल? तुम्ही जागे सगळे, तवर जगलाय पाहिला हा येडा. 11व्या पिढीचं टेन्शन आहे आपल्याला. नाही नाही नाही, हल्ली नामधारक आनंदात.
नाथ महाराज म्हणतात म्हणून आपण नामधारक झालं पाहिजे. नामाचा उच्चार आणि आवडी देवाशी. पण तुकाराम महाराज आज या कलियुगातला दृष्टांत नाही देते. दृष्टांत दिला आवडीचा दिला, पण त्रेतायुगातला दिला अभंगाचं पहिलं चरण. टाळी वाजवा आपण श्रद्धेय महाराज. ऐका महिमा आवडीची. दृष्टांत दिला पण त्रेतायुगातला दिला. आलेल्या साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराया तुम्हाला काय माहिती त्रेतायुगातली भगवंताची आवड? तुकाराम महाराज म्हणतात आवड माहिती. याचं कारण जे जे झाले तुका त्यांचे येतो जातो आम्ही, आणि तुका म्हणे का. हे बघा दादो, संगत असली तर आवड कळते, संगत नसली तर आवड कळत. हे बघा करंजी करडकर, मी पहिल्यांदा तुमच्या गावाला आलो. मला माहिती नाही तुम्हाला विनोद आवडतं का, चिंतन आवडतं का, गायन आवडतं, मला नाही माहिती. पण मी पुन्हा येईल. हा आता आलं लक्षात तुमच्यावाल्या. आता नाही म्हणणार परत ना मी. हे बघा माझ्या शिवाजी बाबांना तुमची आवड माहिती. त्याला कथेमध्ये काय दृष्टांत द्यायचे हे तुमच्या आवडीचा विषय. आमच्या गजानन महाराजांना तुमची आवड माहिती म्हणून महाराष्ट्रातली सगळी दिग्गज कीर्तनकार या गावामध्ये आणले. आवड लक्षात आली का मग संगत असली का मग काय करते, तुम्हाला संघ आहे नेहमी ना, म्हणून आवड माहिती. मग संघ घडल्याशिवाय आवड कळत, आवड लक्षात येत नाही. तसं तुकोबाराय सांगतात प्रत्येक अवतारामध्ये देवाची संगत आहे. मला आवडीचा विषय सांगितला. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला शबर, त्या शबराची कन्या शबरी. शबरी लहानची मोठी झाली, लग्नाच्या वयात आली, लहानच्या वयात आली. थोडं रामायणामध्ये या. आम्ही जर खरोखर रामकथा जर श्रवण करत असाल ना दादा, रामकथा नुसती कीर्तन ऐकू नका रे दादा, ऐकून आमच्यामध्ये बदल लय महत्वाचं आहे बरं दादा. श्रीमद भागवत कथा करायची ना श्रवण, ती फार लक्षपूर्वक. जे धुंदुकारीने श्रवण केली ना 7 दिवस, तो मुक्त झाला. तो धुंदुकारी गोकर्णानं कथेचं नियोजन केलं, पापी होता तो. पण श्रीमद भागवत कथा अशी जी पाप्याला सुद्धा मुक्त करते ना, पाप्याला सुद्धा मुक्त करते. आपण तर धुंदुकारी एवढं पापी नाही दादा, ऐक एवढं पापी नाही आपण, आपण एवढं पापी नाही. पण इथं पाप्याला सुद्धा मुक्ती मिळत असते, पाप्याला सुद्धा मुक्ती मिळत असते. पण फार श्रद्धेनं श्रवण केली तर बरं. धुंदुकरने 7 दिवस श्रवण केली, ते बी त्या बांबूमध्ये जाऊन बसला तो गडीत. हा तिथं श्रवण केली. कथा असेल, कीर्तन असेल, रामकथा असेल, भागवत कथा असेल, फार लक्षपूर्वक आहे का. काय करते रामकथा? आमच्या प्रापंचिक जीवनामध्ये आमचं नातं कसं असावं, भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, ही रामकथा सांगते आम्हाला. का मी रामकथा श्रवण करायची? करंजीकर, आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. असे थोडे भाऊ राहिले रे आज कलियुगातले, भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार आहे. पण असे काही भाऊ जन्माला आले रे, या संपत्ती भाऊ भावाचा जीव घ्यायला तयार आहेत. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं. अरे 4 भावाच्या वाटण्या झाले तर मधल्याला असताना तो रे दिला पाहिजे, तो आमच्या रक्ताचा आहे शेवटी. आणि करंजीकर जीवनात केवढे संकट येऊ तरी पण शेवटी भाऊच कामाला येणार आहे.
ध्यानात ठेवा. पण काही भावाला घमेंड झाली, भावाला रस्ता नाही दे, शेजारच्याला जाऊन सांगतो भाऊबंदाला, अरे भाऊबंदाला तेवढंच हसू लागतं, शेजारच्याला तेवढंच हसू लागतं ना. हा शेजारच्याला जाऊन सांगतो, त्याला म्हणा जाऊन दाखव. भावाला म्हणतो 1 एकर केल पण वाट लावी. काय घमेंड या माणसाला, या मातीहून काय घमेंड करतात रे दादा. या मातीनं लय मातीत घातली आणि आपलेच घातली. आजा मेला, बोला पंजा मेला, बाप मसना. अरे महाराज म्हणतात आपला आजा सुद्धा या मातीत गेला, आपला पंजा सुद्धा या मातीत गेला, आपला बाप सुद्धा या मातीत गेला. अरे आजोबाच्या देखत नातू मातीत गेला, पंजोबाच्या देखत पंतू मातीत गेला. मग घमेंड कशाची. भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, ही रामकथा सांगते आम्हाला. भावाने भावाशी प्रामाणिक राहावा. बरं का ताई, दिला असेल का तुम्हाला सोन्यासारखा भाऊ ताई देवानं, खूप जपत आहे त्या भावाला. ईश्वरानं ज्या भावाला ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना ताई, त्या बहिणीला विचारा भावाचं दुःख काय असतं. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल ना ताई तुम्हाला, देवानं खूप जपा. कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडत नका बसू, शाप नका देऊ. कधी त्या भावजायासोबत भांडण नका बसू माहेरात गेल्याच्या नंतर. काय बहिणी नगाड भेटल्यात भावांना, इथं सासू सासरीची नाही शेवट परत, पण माहेरात गेले दम देते भावजायाला. मायबापाची सेवा करा माझ्या, आणि नाही मायबापाची सेवा केली तर सहीच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटल सही ठेवून ताई. पांडुरंगानं जेवढं प्रारब्ध दिलेलं असेल तेवढं समाधानी राहत आहे. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल ना ताई तर खूप जपागत आहे त्या भावाला. करंजीकर दिली असेल सोन्यासारखी सोन्यासारखी बहीण दिलेली असेल ना दादा तुम्हाला खूप जपार आहे. अरे 50 वर्षाचं वय असू द्या बहिणीचं, पण 60 वर्षाचा भाऊ असतो तिचा माहेरामध्ये. भावाला ववळण्याकरता गेली तर पांडुरंगाला नवस करते, गजानन महाराजांना नवस करते. पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होते म्हणते. ओवळता म्हणते आमची ताई. सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते बाबूराया रे, वेड्या बहिणीची वेडी माया. सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते बाबूराया रे, वेड्या बहिणीची वेडी माया. अरे एखाद्या बहिणीचा भाऊ देशाची सेवा करतोय रे करंजीकर. रक्षाबंधनाचा सण आला, सगळ्या बहिणी माहेरामध्ये भावाला राखी बांधण्याकरता आल्या. पण आमच्या ताईचा भाऊ देशाची सेवा करत होते, सुट्टी नाही मिळाली आमच्या ताईच्या दादाला. आमची बहीण माहेरामध्ये भावाची वाट बघत होते. कॉल केला दादाला, दादा सगळ्या बहिणी माहेरात आल्या रे दादा, सगळ्या बहिणी राखी बांधण्याकरता माहेरात आल्या, पण दादा तू देशाची सेवा करतोय, तुला सुट्टी नाही मिळाली रे दादा, सुट्टी नाही मिळाली. या बहिणी भावाचा आनंद पाहून एक पत्र घेतलं आमच्या ताईनं आमच्या बहिणीचं. ऐका रे करंजीकर, एक पत्र घेतलं, एक पेन घेतला, एक कागद घेतला, आणि त्या कागदावरती आमची ताई देशावरल्या सीमेवरल्या जो सैनिक आहे ना, जो भाऊ आहे ना, त्या भावाला आमची ताई पत्र लिहून पाठवते. दादा इसे समजो ना रेशम का तार भैया, इसे समजो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. भावाने बहिणीशी प्रामाणिक राहा, बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा, भावाने भावाशी प्रामाणिक राहा. का तळमळीने सांगतो दादा, करंजीकर, आत्ता भावाचं नातं मिळालं, आत्ता बहीण भावाचं नातं मिळालं, आता भावा बहिणीचं नातं मिळालं. आत्ता जर मरून गेलो ना रे आपण, असे कोटी जरी जन्म मिळाले ना, परत भावाचं नातं मिळणार नाही आपल्याला कधीच. परत कधी बहीण भावाचं नातं मिळणार नाही आपल्याला. या जन्मामध्ये फार प्रेम करून घ्या रे, प्रत्येकाशी प्रेमानं राहा. आम्हाला रामकथा सांगते किती गोड सिद्धांत आहे गाड्या दादा. उद्या धनुष्य उचलायचं आहे. लक्ष्मण भैया सेवा करत होती रामरायाची. ऐका बरं दादा, लक्ष्मण भैया रामरायाचे पाय दाबत होते, सेवा करत होते. पाय दाबता दाबता रामरायाला झोप लागली. पण लक्ष्मणजी भैया सेवा करतच होते. सेवा करता करता मनात आलं उद्या धनुष्य उचलायचं आहे रामरायाला. उद्या धनुष्य उचलला, मला माहिती आहे माझा दादा धनुष्य उचलणार आहे. आणि एकदा धनुष्य उचलला का आई साहेबाशी विवाह होणार आहे. कोणाशी? सीताई साहेबाची. आणि म्हणून हे मनात आलं. आणि लक्ष्मणाने विचार केला, आज जी सेवा करतो ना या चरणाची, उद्यापासून या लक्ष्मणाच्या प्रारब्धामध्ये रामरायाची सेवा परत माझ्या भाग्याला येणार नाही. या भावाची डोळ्यातून पाणी यायला लागलं. एक गरम थेंब असा डोळ्यातून आला आणि तो रामरायाच्या चरणावर पडला. प्रभूला जाग आली. प्रभूला जाग आल्याबरोबर लक्ष्मणजी रडत होते. विचारलं प्रभूने, लक्ष्मणा का रडतो तू? का रडतो रे?
काही नाही प्रभू, उगाचच रडू आलं मला. नाही नाही सांग लक्ष्मणा, का रडतो सांग. उगाचच रडू आलं प्रभू. नाही नाही सांग रे लक्ष्मणा, का रडतो म्हणून. काही नाही प्रभू, मला माहितीये उद्या तुम्ही धनुष्य उचलणार आहे प्रभू, उद्या तुमचा विजय होणार आहे, तुमचं लग्न सीताई साहेबाशी होणार आहे. अरे मग का रडतो, रडण्याचं काय असं कारण आहे प्रभू. हे चरण सेवा एकदा की लग्न झालं ना, ही चरण सेवा आई साहेबांच्या ताब्यात जाईल. आता भावानं दिलेलं उत्तरे घरी घेऊन जा रे करंजीकर. रामरायानं सांगितलं, ए लक्ष्मणा काळजी करू नको, जरी धनुष्य उचलला, विजय झाला, लग्न जरी झालं ना, एका चरणाची सेवा सीता करील, पण एका चरणाची सेवा मात्र लक्ष्मणच करील, हे मात्र विसरू नको राजा. किती भावाचं प्रेम असेल ना, भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ही आम्हाला रामकथा सांगते ना, मग रामकथेतला दृष्टांत आहे. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला शबर, त्या शबराची कन्या शबरी. शबरी लहानची मोठी झाली, लग्नाच्या वयात आलेली शबरी. लग्न सोहळा जमला, बाप बाजार करण्याकरता गेला. हजारो बोकड्याची दावणदार अशी बांधली, हजारो बोकड्याची दावणदार अशी बांधली. मग शबरीने विचारलं, बाबा 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 ही मुकी प्राणी कशा करता आणलीत. शबरी, पोरी तुला माहिती नाही, तुझं लग्न आहे ना पोरी. हो ना बाबा, मग ही मुकी प्राणी कशा करता. शबरी, ए शबरी, जी येणारी वराडी मंडळी ना, त्यांना जेवण म्हणून मेजवानी द्यायची शबरी यांची वाली. शबरीच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, बाबा बाबा माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होत असेल तर लग्न करून काय उपयोगी. माझा प्रश्न आहे करंजी कर, तुम्हाला द्याल मला उत्तर. कशाला घाबरली शबरी. बोला की दादा, बोला ना. पापाला. कशाला ग माय, बोला ना. पापाला. आणि करंजी कर जीवनामध्ये दोनच गोष्टीला घाबरा रे. एक पापाला घाबरा, आणि दुसरी गोष्ट आहे आमच्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा माझ्या दादा. अरे जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला, आणि जो आमच्या बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला. घाबरलं पाहिजे आमच्या बापाला कधीतरी पोरांनो. माझी विनंती भावांनो, एक भाऊ म्हणून आहे का, महाराज म्हणून ना काय पोरांनो, जीवनामध्ये एक चांगला मित्र करा. असा मित्र करणारे जो मित्र कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही. असा मित्र करा रे जो आपल्याला कथेत घेऊन येईल, कीर्तनात घेऊन येईल. असा मित्र करा. 31 डिसेंबर साजरी करायला घेऊन जाईल असा भंगारात अजिबात करायचा नाही पोरांनो. माझी विनंतीत माझ्या भावांना, तुम्हाला एक भावाचं नातं म्हणून सांगतो, एवढं वाक्य काळजावर करून ठेवा पोरांनो. एक वाक्य तेवढं घरी घेऊन जा पोरांनो. 100 मूर्खाचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा, ऐकू राहिले तुम्ही मला माहिती, 100 मूर्खाचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा पोरांनो, एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांद्यावर असेल ना, आपल्या आयुष्याला कधी धोका मिळणार नाही. जीवा भावाचा मित्र असावा जो मित्र कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही. नाही तर पोरायो, मित्राच्या संगतीत जायचं, 100-200 रुपयाची दारू याच्यात टाकायची. तुम्ही गावामध्ये आले म्हणजे लोकांना 2-4 शिवीगाळ करणार, तुम्हाला 2-4 पोरं धरणार, ते मारणार. हे जर तुमच्या बापाला कळलं ना पोरायो, तर आपल्या बापाला बरं नाही वाटत. आपल्या बापाला बरं नाही वाटत. कधी कधी व्यसनावर बोलत असताना या दारोड्यांचा बेवड्यांचा रोष आमच्यावर म्हणत असतात, ती बेवडी आमच्या खिशातली पेतुरे महाराज. काय जातो तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं, आमच्या खिशातलं काय जात नाही. पण ज्याला लय दारूचं नादे म्हणा, बेवड्या तुझी बहीण दारोड्याला देऊन पाय रे. जाय कधीतरी त्या बेवड्याचा प्रपंच पाहण्याकरता. लय वाईट असतो रे. ज्या माऊलीनं आयुष्यभर व्यसनी माणसासोबत प्रपंच केला ना, त्या ताईला विचारा व्यसनी माणसासोबत प्रपंच करणं किती कठीण असतं. पण या बापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या संसाराचा नाश व्हावा. वाटतं ताई तुम्हाला. नाही ना, नाही ना. प्रत्येक बापाला वाटतं रे माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, माझ्या मुलीचं कल्याण व्हावं. एक मुलीचं कल्याण व्हावं म्हणून बापानं श्रीमंत जावई पाहिला. ऐकू राहिले तुम्ही, श्रीमंत जावई पाहिला. लेकीचं लग्न थाटामाटात केलं. लेक पहिल्याच मुलाला आली, सांगितलं लेकीन हात जोडले, बाबा तुम्हाला वाटलं होतं तुम्ही एका लेकीचं लय चांगलं कराल बापा. काय झालं पोरी. अगं लय थाटामाटात लग्न सोहळा केला. पोरीने सांगितलं बाबा मान्य, पण यायच्या दिवशी तुमचे जावई बापू घरामध्ये पिऊन आलेत बाबा. आता चिंता वाढली. बापाला पहिली चिंता होती माझ्या लेकीचं कसं होईल, ऐका. आता दुसरी चिंता वाढली, जावई दारोड्या मिळाला. बापानं ज्या दिवशी ऐकलं ना जावई दारोड्या निघाला, परत कधी लेकीच्या सासरी गेला नाही. पोरीला फोन लावायचं, लेकी बरं चाललं का गं तुझं. बाबालाही आनंदात चाललं. किती सहन करावा त्या लेकीनं. अरे 300 रुपये रोजानं कामाला जाती त्या बेवड्याची बायको. 100 रुपये घरी आलं का घेण्याकरता हजर असो, आणि नाही दिले ना तो बेवडा मारतो, त्या माऊलीला मारतो. एक दिवस बराचसाच काळ गेला. लेकरं बाळे झालीत, लेकीला खेळायला लागली लेकरं बाळ आता. पण बाप कधी गेलेला नव्हता पोरीच्या सासरी. पण एक दिवस सासरातून फोन आला, बाबा आजपर्यंत तुम्ही माझ्या सासरी आले नाही, पण आज मात्र यावं लागेल बाबा, तुम्हाला यावं लागेल बाबा. का गं पोरी असं काय घडलं. काय नाही बाबा, तुमचे जावई भरपूर पिऊन आले. भर चौकामध्ये गाडी आली, समोरून ट्रक आला, गाडीला धडकला. तुमचे जावई जागेवरती मरण पावले. बापानं गाडी धरली, भर चौकामध्ये आला. आता त्या बेवड्याची आई रडत होती, आता त्या बेवड्याची बायको रडत होती. 2 बाळं होते ना, 2 बाळं. हे लहान बाळ तर बापाच्या अंगावर खेळत होतं त्या बेवड्याच्या.
पण त्या लेकराला काय माहिती आजचं खेळणं बापाच्या अंगावर आज शेवटचं आहे म्हणून. मला सांगा ना, बापाला पहिली काळजी होती माझ्या मुलीचं कसं होईल. एक जावई बेवडा निघाला, आता काळजी लागली कसं होईल माझ्या मुलीचं. आता जावईच मरून गेला, आता आयुष्यभराची काळजी लागली. दादांनो वरातीला जर तुम्ही लोकांच्या वरातीला जर लेकर आले आणि तुम्ही लोकांच्या लेकराला जर दारू पाजत असाल ना, नका रे, तो असं पाप घेऊ नका दादा. अरे आपल्या घरामध्ये येणारी चांगली लक्ष्मी ज्या दिवशी घरात यायची ना, आपण त्या दिवशी लोकांच्या पोराला दारू पाजतो. वरातीच्या निमित्तानं पाजायचे असेल तर आपल्या नवरदेवाला फुल पाजा दादा, पण लोकांच्या लेकराला काय पाजतात रे. कधीतरी विचार करा रे, काय करतात पाप घेऊन. कधीतरी विचार करा, तुमच्या घरी येणारी लक्ष्मी त्या दिवशी तुम्ही लोकांच्या लेकराला, अरे त्या मुलीचा कधीतरी विचार करा, ज्या बेवड्याला तुम्ही दारू पाजतात ना, ती ताई तुम्हाला काय आशीर्वाद देत असेल विचार करा ना. तुम्ही जर तुमच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी लोकांना दारू पाजत असाल तर तुमच्या मुलीचं मुलाचं आयुष्य कधी सुखानं जाणार नाही. तुम्ही जगाचा तळतळा घेत असाल ना, लोकांना दारू पाजत असाल तर कधी सुखाचा संसार नाही. काळजी असते ना बापाला. विचार पोरीनं सांगितलं म्हणून आम्ही आमच्या बापाला घाबरलं पाहिजे पोरांनो. चांगला मित्र करा रे, चांगला मित्र करा. का मित्राच्या संगतीत माझ्या बापाचं नाव कमवलं पाहिजे असा मित्र करा. तुकाराम महाराजांची भाषा आहे, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व वडिलांचे. आमच्या वडिलांचं महत्व मुलगा वाढू शकतो बरं का ताई. माझ्या बहिणीनं माझी विनंतीत नाही तुम्हाला, घाबरलं पाहिजे आमच्या बापाला कधीतरी. हल्ली येणारा काळ थोडा वाईट येत चालला. म्हणून माझ्या बहिणीनं माझी एक भावाचं म्हणून नातं म्हणून सांगतो ताई, चांगली मैत्रीण करा. जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही ताई, अशी मैत्रीण करा बरं का. मी रामकथेतून सांगतो, एवढं ध्यानात ठेवा फक्त. चांगली मैत्रीण करा का ताई आपल्या जीवनामध्ये, जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते बरं. एकच होती पाकिस्तानी, केरला नावाची स्टोरी आहे. चित्रपट वाईट नाही, आपला दृष्टिकोन वाईट असं. आज मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोललं जातं, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल. आज गावाची, जिल्ह्याची, तालुक्याची आकडेवारी वाढत चालली. आमच्या बहिणीला कळलं पाहिजे हा कोण्या जातीचा आहे म्हणून, कळावं आमच्या लेकीला. हल्ली येणारा काळ वाईट येत चालला दादा, म्हणून सावधान. ताई सुंदर मैत्रीण करा, मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. ते काय एवढं तळमळीनं सांगतो करंजीकर, आज मैत्रिणीच्या नादात पोरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागल्या. हल्ली का येणारा वाईट येत चालला. ए ताई विचार करा, आमच्या बापाला मुलगीच नव्हती का? पांडुरंगाच्या मंदिरात गेला, गजानन महाराजांच्या मंदिरात गेला, सांगितलं पांडुरंगा मला मुलगी झाली असते तर किती भाग्यवान बाप ठरलो असतो मी. कधी कधी गरीबाची हाक सुद्धा लय लवकर देवा ऐकतो ना. आमच्या बापाला मुलगी दिली देवानं, आनंद झाला बापाला. गावात गेला, सांगितलं पाटील पेढे घ्या. हो पाटील कसले पेढे? मुलगी झाली मला मुलगी. आपल्या जन्माचे पेढे वाटलेत ताई. आता आमच्या बापानं कष्ट करायचे, राबायचं या शेतीमध्ये, मायभूमीमध्ये. लेकराच्या शाळेला खर्च करायचा. 15वीला गेलेला मुलगा होता आमच्या बापाचा, आता मात्र 13वीला गेलेली मुलगी होती. आमचा बाप कष्ट करत होता. एक गावात अनोळखी माणूस भेटला, सांगितलं पाटील तुमची पोरगी का नाही आज एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली पाटील मला. पाटील असं अभद्र नका बोलू माझ्या मुलीबद्दल, विश्वास आहे हो पाटील माझ्या पोरीवर माझा. ताई माझ्या बहिणीनो, आपल्या बापाचा लय विश्वास असतो ताई. फक्त कॉलेज जीवन जगत असताना, शालेय जीवन जगत असताना आपल्या बापाचा कधी पवित्र विश्वास घात होईल असं कधी जीवनामध्ये चुकीचं पाऊल उचलू नका माझ्या ताईनं. कधी चुकीचं पाऊल उचलू नका. पण हल्ली सुद्धा आपल्या पोरी सुद्धा लय डेअरिंगबाज झाल्यात करंजीकर. सकाळी पोरगी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घराला नाही आली. दुसऱ्या दिवशीची पहाट नाही उजडली तर पोरगी आली आणि लग्नाची कागदपत्र अशी बापाच्या तोंडावर फेकून दिली. पोरीनं सांगितलं बाबा लग्न करेल तर याच्याशी, नाही तर मरून जाईल बघा बाबा मी. पहाटे पोरी समोर हात जोडलेत बापाने. पोरी तुझा जन्म झाला तर अख्ख्या गावाला पेढे वाटलेत पोरी, अख्ख्या गावाला पेढे वाटलेत ग. आता जर या गावाला कळलं पोरी असं घडलं, मला जीवन नाही जगता येईल. बाबा लग्न करेल तर याच्याशी, नाही तर मरून जाईल बघा बाबा. बापाच्या डोळ्या देखत पोरगी निघून गेली. पण करंजीकर माझं वाक्य ऐका दादा, भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही आहे दादा. आपण कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करत असेल ना, केलेलं चुकीचं कर्म सुद्धा एक दिवस आपला सुद्धा घात केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र ध्यानात ठेवा. 10वा दिवस नाही उजाडला पोरीला, आता तो मारायला लागला, तो व्यसन करायला लागला, दारू प्यायला लागला. आता मात्र पोरीला पश्चाताप झाला. बापाचं ऐकलं असतं तर कल्याण झालं असतं. नाही म्हणत होता माझा बाप, नाही ऐकलं मी. 12:30 वाजता पोरीला काठीनं मारलं. 12:30 वाजता कमरड्यात लात मारली. सांगितलं जाय तुझ्या बापाला म्हणा तेवढी इस्टेट होईल आणि माझ्या नावावर कर. ऐकाल आमच्या बापाला का घाबरायचं रे? मी सांगितलं ना पापाला घाबरावं, आमच्या बापाला घाबरावं. का घाबरायचं? कारण आमच्या बापाचं जीवनच तेवढं कष्टाचं आहे, तेवढा विश्वास काय असतं आमच्या बापाचं जीवन.
काय असतं आमच्या बापाचं जीवन? उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामंदी हसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. घाबराव आमच्या बापाला कधीतरी, स्मरणात असावा आमचा बाप आयुष्यभराचा. आता मात्र ऐका का आमच्या बापाला घाबरायचं. पोरीनं माहेरचा रस्ता धरला, 12:30 वाजतेपर्यंत मारलं तिला. माहेरचा रस्ता धरला, पहाटे पहाटे पोरगी माहेरात आली. ऐकू राहिले माय, ऐकू राहिले दादा तुम्ही? मायबापाच्या दरवाजाजवळ आली तर मायबापाच्या दाराला असं कुलूप लावलेलं होतं. ताई शेजारची चुलती तर झाडलोटच करत होती, म्हणून शेजारच्या काकूला विचारलं, काकू माझे आई वडील कुठं गेलेत काकू? दाराला टाळा लावलात काकू. शेजारच्या काकूनं सांगितलं, पोरी आई ज्या दिवशी बापाच्या डोळ्यासमोर त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना, तू हा रस्ता धरला, तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. पोरी शेतात गेला तुझा बाप, लहानपणी झाड लावलेलं तो तुझ्या बापानं, झाड लहानचं मोठं झालेलं होतं. पोरी त्या झाडाजवळ तुझा बाप गेला, एक दोर घेतला पोरी तुझ्या बापानं, आणि पोरी त्या झाडाला तुझ्या बापानं फाशी घेऊन टाकलीत. पोरी प्रश्न होता पोरीचा, काकू मग माझी आई कुठे? आई पोरी अगं बाप घराला येणं म्हणून आई पाहण्याकरता गेली तुझ्या बापाला. पोरी समोर अशी तुझ्या बापानं फाशी घेतलेली पाहिली, सहन नाही झालं पोरी तुझ्या आईला सुद्धा. दुसरा दोर तुझ्या आईनं पण घेतला, त्याच फांदीच्या त्या झाडाला तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकलीत. पोरी शेवटचा प्रश्न होता रे करंजीकर पोरीचा आता त्या काकूला, काकू काकू मग माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत काकू? एक बोलता आई पोरी अगं मायबाप घराला येणं म्हणून पोरग पाहण्याकरता गेलं ग तुझ्या मायबापाला, पण समोर अशी फाशी घेतलेली पाहिली पोरी तुझ्या मायबापानं. औषधाची बाटली पडलेली होती, फोडली ग पोरी तुझ्या भावानं, फोडली, गट गट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेलात. पोरी अरे आमच्या एवढ्याशा चुकीमुळं, आमच्या एवढ्याशा निर्णयामुळं आमच्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल तर आमचं जीवन तरी काय कामाचं? विठ्ठल विठ्ठल. आवन की मन बावन की कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन बावन की. आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना, रामा रघुनंदना. एकच तू म्हणत होती शबरी, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाद खुल जाएंगे राम आएंगे. 22 जानेवारी अख्ख्या भारतामध्ये साजरी झाली, अख्ख्या जगामध्ये. 14 वर्षाचा वनवास संपला तेव्हा प्रभूचं अयोध्येमध्ये आगमन झालं होतं. 500 वर्षाचा काळ निघून गेला, आता न्याय मिळाला, निकाल मिळाला. 22 जानेवारीला रामलालाचं अयोध्येमध्ये आगमन झालं माझ्या दादा. अख्ख्या जगात एकच भजन चालू होतं, राम आएंगे तो अंगना सजाऊंगे,
जला के दिवाली में मनाओगे, मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे। राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। बालपण गेलं, करंजीकर शेबरीचा देव भेटला नाही, तारुण्य पण गेलं, अजून देव भेटला नाही, फक्त वाट बघते. म्हातारपण आलं, म्हातारपण, पण अजून मात्र देव भेटला. आपलं कसं हो, आपलं कसं, आपल्याला काय सकाळी माळ घातली का संध्याकाळी देव भेटा वाटतो. आपल्या बापाची पिंडच्या दिवशी असं वाटतं का? सकाळी माळ घातल्या संध्याकाळी देव भेटेल का? भले तुमच्या अंगात उतरलं होतो, तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती तो अंगात देव, पण लय खतरनाक. आमच्या तिकडं तर लय लय देव खतरनाक असतो तो. चला, बालपण गेलं, तारुण्य पण गेलं, म्हातारपण आलं, पण शबरीचं भाग्य उदयाला आलं आणि एक दिवस जगाचं मालकाचं आगमनच झालं आश्रमामध्ये. विचारलं आहे का कोणी कुटियामध्ये? कोण? कौशल्या पुत्र दशरथ नंदन प्रभू रामचंद्र. असं नाव ऐकल्याबरोबर ऐका ग माय, शबरी पळत गेली, हे मस्तक प्रभूच्या चरणावर ठेवलं. एवढी रडली शबरी, आजपर्यंत कधी रडलेली नव्हती. या अश्रूने भगवंताचे चरण धुतले, सिंहासनावर बसवलं. तुकोबरांच्या प्रमाणाचा भाव किती गोडे पा. हे सिंहासनावर प्रभूला बसवल्याबरोबर विचार केला, माझ्या जगाच्या मालकाला प्रभूला भूक लागली असत. पळत पळत गेली, एक बोरीचं झाड होतं, बोर तोडायचं आणि टोपलीत नाही टाकायचं माय, मग आधी तोंडात टाकायचं. आंबट लागलं का फेकून द्यायचं आणि गोड लागलं का टोपलीत टाकायचं. सुंदर टोपली भर बोरं घेतली, जगाच्या मालकासमोर ठेवली. तुकाराम महाराज भाव सांगतात, ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाय भिल्लटीची किंवा भिल्लणीची. देव खातो बरं का दादा, तसा भाव ठेवा, भाव. देव खातो, देव खातो. फक्त पवित्र नैवेद्य द्या. देता ना तुम्ही नैवेद्य सुद्धा देवाला? वर्षाकाठी देता ना, एक आखाडाचा महिना असतो बघा, तुमच्याकडे कोणत्या महिन्यात देता का? मग नैवेद्य घेऊन जातात आमच्या माता मावल्या, 5 पोळ्या, 1 कुकरभर भात. बरोबर चालला ना नैवेद्य माझावाला? तुम्ही लक्षात घ्या. एवढं नसतो रे बाबा, 1 पोळी त्याच्यात एवढी चांदकी, रुक्मिणीला एवढी, पांडुरंगाला एवढी. तुम्ही एवढीच खाता का ग माय घरी? अगं तुम्ही जेवढी खातात तेवढी तर द्या पांडुरंगाला. एक आजपासून संकल्प करा, माय तुम्ही स्वयंपाक केला ना, तुमचा परिवार सगळा आता जेवायला बसायचा आहे. जेवणा अगोदर एक पंचपक्वानाचं थाट बनवा, ते थाट आधी भगवंतासमोर ठेवा, पाणी फिरवा आणि ते थाट आणा आणि संपूर्ण परिवारानं ते प्रसाद म्हणून खा. काही आगळा वेगळा जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. कडे रोजच्या नित्याने म्हणे आमचा स्वयंपाक झाला, भाजी भाकर असू, पहिला नैवेद्य देवाला दाखवायचा. खात असतो देव. एक भजन आहे, म्हणता आलं तर म्हणा तुम्हाला. मी हे म्हणजे हे सिंत आहे ना, माझ्या आनंद करता लावलं बरं का, कारण मी थोडासा संगीतातला, म्हणजे मला नाद आहे. कशाचा? नाद ब्रह्माचा. असा अनेकांना अनेक नाद असतात, त्याचा विषय सोडा, पण मी नादीकडे या नाद ब्रह्माचा. मला संगीत म्हणलं ना, मला भेसूर म्हणलं की एवढं सुद्धा सहन होत नाही. एक तर देवानं सोरच देऊ नये, पण ज्याचा सोर गेला त्याचं मरून पाणी होऊन जातं. स्वर असतात. ही सगळी स्वरज्ञानी म्हणून तुम्ही एवढे तल्लीन झालेत बरं का दादा. मना भजन म्हणता आलं तर मस्त बाकी. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी. कोण कहते भगवान, कौन कहते हैं भगवान, खाते नहीं बेरशबरी के जैसे. जमलं. अच्युतम केशवम कृष्ण, आवाज राम नारायणम. कौन कहते भगवान आते, कौन कहते हैं भगवान, तुम मेरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण जानकी.
सुलाती नहीं अच्युतम केशवम वैष्णवदामोदर राम नारायण जानकी वल्लभ. म्हणून महाराज म्हणतात ऐका महिमा आवडीची बोरे काय विल्लणीची. विचारलं तुकोबराया असं काय दिलं त्या शबरीने भगवंताला. याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या आदिविदास बाबा हाची दुष्काळ तयाला माता भुकेला थोर माता भुकेला माता भुकेला थोर आपल्याला गोड संतांचं भजन करायचंय. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापी जाती संताची जपी निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव तुकारा एकनाथ नामदेव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज थोर प्रेमाचा भुकेला महाराज म्हणतात तो प्रेमाचा भुकेला आहे त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे. हाची दुष्काळ तयाला ओहे सुदाम देवाची फके मारी कोरडीचे
न म्हणे उच्चेष्टा अथवा तोडी तुका म्हणे भक्तीपुढी थोर प्रेमाचा बुकेलाची दुष्काळ तयाला यथमती अवकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द केला मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे जाता जाता एकच विनंती राधव जीवनामध्ये संगत चांगलीची करा. तुकाराम महाराज म्हणतात संत समागम एखादी